नमस्कार. लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा फलटण या ठिकाणी आज मुक्काम आहे. गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 40 वर्षापासून फलटणमध्ये नंदकुमारजी भोईटे मित्रमंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी अन्नछत्र या ठिकाणी उभा करण्यात येत आहे. हजारो वारकरी यामध्ये भोजनाचा आस्वाद घेत असतात. या ठिकाणी फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर दादा या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण दादांची प्रतिक्रिया घेऊया. दादा, काय सांगाल या मंडळाबद्दल? या मंडळाबद्दल एवढंच सांगतो की कैलासवासी नंदकुमार आबाजी भोईटे साहेबांनी हे अन्नछत्र चालू केलं. त्याला चालू करून त्याला 40 वर्ष झाले. अविरत आता त्यांच्या माघारी आमचे अमित भोईटे नगरसेवक फलटण नगर परिषद यांनी हे कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि या म्हणजे नुसतं कार्य चालू ठेवलेलं नाही तर शासकीय सगळे नियम पाळून या अन्नछत्राचं फूड लायसन्ससुद्धा त्यांनी सेपरेट घेतलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं काम आता अमित भोईटे साहेब आणि त्यांचे संपूर्ण बंधू आणि त्यांची फॅमिली करत आहे व त्यांचा मित्रपरिवार या पद्धतीने काम करत आहे की फलटणमध्ये हा सर्वात मोठा आदर्श त्यांनी गाठलेला आहे. काल चौक स्वतः लोक नगरपालिकेची वाट बघतात साफसफाईसाठी, पण या कुटुंबांनी स्वतःच्या हाताने हा चौक झाडून साफ करून फलटण नगरपालिकेला क्लिअर करून दिलेलं आहे. असं कार्य इथनं पुढं या कुटुंबाकडनं असंच अविरत चालू राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपले. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे कारवाईचा धडाका घेत आहेत. मात्र यापूर्वीच आपलं पहिल्यापासूनच हे मंडळ एक दर्जेदार आणि स्वच्छ अन्न या ठिकाणी वारकऱ्यांसाठी देत असतं. बरोबर आहे. त्याची प्रत्यय म्हणजे तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता की इथं त्यांनी अन्न भेसळचं लायसन घेऊनच हा कॅम्प चालू केलेला आहे. आणि याची सेवा कमीत कमी 5 ते 10 हजार नागरिक फलटण शहरामधले आणि तालुक्यातले म्हणजे आलेले भाविक हे घेत आहेत. एवढंच मी सांगू इच्छितो की हे कार्य असंच इथून पुढेही नंदकुमार आबाजी भोईटे यांच्या स्मरणार्थ हे चालू राहणार आहे. एवढंच मी सांगू शकतो. फलटणचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमारजी भोईटे जे आहेत त्यांचे पुतणे आहेत. काय सांगाल? काही असं काही सांगा या मंडळाबद्दल काय सांगाल? आपल्या मंडळाबद्दल असं काय काय सांगाल? सांगाल? त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल? काकांनी पहिल्यापासूनच हे सुरुवात केली होती 1984-94 पासून. तेव्हापासून हे चालू राहिलेलं आहे आणि हे असंच चालू राहील. आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हे चालू राहील हे आम्ही शब्द. आपले चुलते हे फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष होते आणि नगरपालिकेमध्ये ते सहभागी असायचे. आता प्रथमच तुम्ही नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून गेलेला आहात. कशा प्रकारे त्यांच्या कार्याचा वसा आपण पुढे नेणार? जसं त्यांनी आत्तापर्यंत जे कामं केलेली म्हणजे जेणेकरून रोड वगैरे जे आहेत ते आदर्श घालून त्या हिशोबाने आम्ही पण काम करणार आहोत. या ठिकाणी काही बांधव आहेत. काय सांगाल दादा? काय नाही, नंदू काकाने जसं काम केलं तसंच आम्ही त्यांचं मित्रपरिवार गेले 40 वर्ष करतो. इथून पुढे सुद्धा आम्ही सेटला सहकार्य करून असं चालू ठेवणार आहे. या ठिकाणी पाहू शकता तर फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या मंडळाच्या उपक्रमाबद्दल एक चांगली माहिती दिलेली आहेत. आणि नंदकुमारजी भोईटे यांचे पुतणे अमित भोईटे पहिल्यांदाच फलटण नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत. आणि नंदकुमारजी भोईटे यांचा कार्याचा वसा, सामाजिक कार्याचा वसा ते अखंडपणे या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या कुटुंबाचं कार्य हे अखंडपणे असंच सुरू आहे. या ठिकाणी कैलासवासी नंदकुमारजी भोईटे मित्रमंडळाचे सदस्य आहेत. बाबा, काय सांगाल? मी नंदकुमार भोईटे यांचा लंगोटी यार बरं का. आम्ही अर्ध्या चड्डीतले दोस्त बरं का. नंदू भोईटे इज अ ग्रेट. मग नंदू भोईटे म्हणजे माऊली बरं का. त्यांनी करोनाच्या काळात त्याच्या काळात आम्ही पाहू शकतो की म्हणजे आपल्या बोर्डवरती कैलासवासी नंदकुमारजी भोईटे मित्रमंडळ ते टाकलं वाईट आहे. वाटतं. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस नंदूशेठ होते म्हणजे नंदकुमारजी भोईटे होते तेव्हा त्यांनीच हे असा उपक्रम राबवला होता. आणि ह्या मंडळाला सुद्धा तेच नाव. पहिल्या वर्षी तर आम्ही लक्ष्मीनगरमधून भाकरी गोळा केल्या होत्या. भाकरी गोळा केल्या होत्या, पिठलं गोळा तयार केलं होतं आणि लोकांनी आम्हाला कॉटवर ढीग लागेल एवढ्या भाकरी गोळा करून आणल्या होत्या आम्ही. आणि त्यावेळी नंदू भोईट्यांची सगळं. तर आता ही सुरुवात जी आहे ती गेले 40 वर्ष आम्ही करतोय बरं का. माझं बी आता पुढच्या वर्षी मी येतोय का नाही कोणास ठाऊक सेवेला
म्हणजे मलाही वाटते माझी शेवटची इच्छा या तसं नाहीये. हां. आपण सेवा करताय म्हणजे चांगलं शतायुष्य नाही, जीवन त्या जगा काळात आणि निरोगी आयुष्य, तुमचं फिटनेस पण चांगला आहे. त्या काळातला मी एकमेव राहिलो कार्यकर्ता की आज सेवेला आहे. बाकी सगळी नवीन पोर आहेत. नाही, तुमचा फिटनेस पाहता आम्हाला असं वाटतं की तुम्ही शतायुष्य होता. नाही ह्याच्यात माझ्या बायकोची मला भयंकर पुण्य आहे. माझी बायको माझी रुक्मिणी आहे. फलटणमध्ये आम्ही पाहिलं तर फलटणमध्ये हे पहिलंच जे अन्नछत्र आहे हां. जे अखंडपणे या ठिकाणी गेली 40 वर्षापासून सेवा करत आहे. हो, हो. आणि मला वाटतं की हे जे वारीमध्ये हे पहिलंच असेल हे मंडळ. नाही आहे. आता आमचं पाहून बरेच मंडळाने चालू केलं. बरेच म्हणजे बरेच. पण हे 40 वर्षापूर्वीचं बरं का डॉक्टर सिद्धे, नंदकुमार बोईटे बरं का हे लोक जे होते चव्हाण वगैरे दोस्त कंपनी आमची ग्रेट बरं का. ह्या लोकांमुळे आम्ही चालू केलं. भाकरी गोळा केल्या. संध्याकाळी ज्यावेळेस भाकरी वाटलं होतं. आज आम्ही बुंदीचे लाडू वाटायला लागलो. आम्ही नाही, नंदू बोईटे सगळं.